नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पान आईस्क्रीम. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे. हे मी 8 विड्याची पानं घेतली आहेत, खायची पानं. टुटी फ्रुटी आपल्या आवडीनुसार आहे. मी 2 चमचे घेतली. 4 वेलची आहे, वेलची पावडर पण घेतली आहे. इथे 250 ml 2 मी फ्रेश क्रीमचे पाऊच घेतले. हे 4 चमचे बडीशोप आहे, 4 चमचे दूध आहे, 5 चमचे पिठी साखर आहे, हे पाऊण वाटी दूध पावडर घेतली आहे आणि हे 4 चमचे गुलकंद आहे. आता आपण कृतीकडे जाऊ. आता हे मिक्सरचं भांडं घेतलं. याच्यामध्ये मी साखर वाटली होती म्हणून हे असं झालं आहे. तर याच्यामध्ये आपण ही पानं जे आहेत कापून टाकूया. तर ही पानं टाकून झाली आहे. त्याच्यामध्ये ही बडीशोप टाकायची, जे 4 वेलची होते त्या टाकायच्या आहेत, हे गुलकंद टाकायचं आहे, आणि हे थोडं बारीक वाटून हवं म्हणून हे दूध टाकायचं. आता आपण वाटून घेऊया. आता हे आपलं वाटण रेडी झालं आहे, साईडला ठेवूया. आता ही जी क्रीम आहे ते आपण बाउलमध्ये काढून घेऊ. हा एक पाऊच झाला, तर दुसरा पाऊच टाकूया. ते दोन्ही पाऊच आपल्या ह्याच्यात काढून झाले. आता आपण ह्याच्यात मिल्क पावडर टाकूया. आणि ही पिठी साखर आहे. पिठी साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी 5 चमचे घेतली होती, पण मी 5 चमचे एकदम नाही टाकणार आहे. मी 4च चमचे टाकणार आहे आधी, नंतर मला लागलं तर मी घेईन. आता हे व्यवस्थित मिक्स करूया. हे आपलं मिक्स झाल्यानंतर आपण हे जे वाटण केलं होतं ते टाकूया. तुम्ही सगळी साखर टाकू शकता, पण मला गूळ कमी आवडतं त्याच्यामुळे मी कमी साखर टाकली. गुलकंदामध्ये सुद्धा स्वीटनेस असतो. तर हे आपण मिक्स करून घेऊया. त्याला नॅचरलीच कलर चांगला येतो. तुम्हाला हवं तर तुम्ही कलर टाकू शकता. आता मी याच्यात वेलची पावडर एकदम थोडीशी टाकते. एकदम अर्धा चमचा बोलू शकतो आपण, कारण मी ऑलरेडी 4 वेलची याच्यामध्ये टाकली होती. अख्खी वेलची टाकल्याने त्याचा फ्लेवर चांगला येतो, म्हणून मी वेलची पावडर आणि अख्खी वेलची दोन्ही टाकलेलं आहे. तर आपलं मिश्रण पूर्ण मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला सेट करूया. आता मी यामध्ये ना हे अशी मी थोडीशी पानं ठेवली होती. एक पान ठेवलं होतं, त्याचे मी 2 तुकडे केले आणि हे मी थोडेसे बारीक करून टाकणार आहे, म्हणजे दाताखाली आले तर एक मस्त फ्लेवर येईल म्हणून. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता.
आणि दाताखाली आलं तर चांगला फ्लेवर येईल असं मला वाटतं. आता हे आपलं मिक्स झालेलं आहे. आता आपण इथे सेट करायला ठेवूया. तर आता मी हा असा डब्बा घेतला. ह्या डब्यामध्ये मी हे टाकणार आहे. दोन डब्यामध्ये माझं झालेलं आहे. आता आपण हे असं याच्यात टाकलं. याच्यामध्ये आपण हे ट्युटी फ्रुटी वरशी डेकोरेशनला टाकलं. आता आपण हे 7 ते 8 तासासाठी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवू. 8 तास झालेत. आता आपण उघडून बघूया. व्यवस्थित सेट झाले. तर हे बघा, ही आईस्क्रीम रेडी झाली आहे. टुटी फ्रुटीचे तुकडे पण दिसतात. खूप छान होते ही आईस्क्रीम. एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा कशी झाली ते. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.